हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं रॅनिया ब्लॉगमध्ये. तर मला तुम्हाला बघा, मी तो एक व्हिडिओ टाकलेला आहे कॉलेजवरती काय झालं होतं मुलाच्या. तर त्यावेळेला मी हे केलं होतं. तर आणखीन एक सांगते मी तुम्हाला. तिथं बोलता बोलता बघा, माझ्या फ्रेंड्सबद्दल मी सांगत होते की तिच्या ह्याला काय झालं होतं. तर तुम्हाला सांगते काय झालं होतं. तिच्या नातेवाईक होते आणि त्यांची एक केस आमच्याकडे आली होती. म्हणजे ती मुलगी आगाऊ होती आणि तिनं असं सांगितलं होतं आम्हाला, ती लोक खूप त्रास देतात तिला, खूप मारहाण करतात, खूप त्रास देतात. आणि ती अशी स्वतःचीच कपडे फाडायची, स्वतःला मारून घ्यायची, स्वतःला अशी नखं मारून घ्यायची. आणि ती असे सगळ्यांना सांगायची की हे लोक तिला मारतात. आणि हीच त्या लोकांना टॉर्चर करायची आणि खूप परेशान करायची, खूप त्रास द्यायची. आणि आता ह्या मुलीला काय माहिती, हिनं थोडी तिच्या घरी जाऊन बघितले. तिनं तिला सांगितल्याच्या नंतर तिनं मला हे केलं की म्हणे अगो तिला असं असं खूप त्रास आहे, असं तसं. म्हटलं ठीक आहे, तिला पाठवून नाही का पाठवून दे म्हटलं. तिला पाठवून दिल्याच्या नंतर त्या मुलीनं मला रोडू सांगितलं, ते लोक असंच करतात, तसंच करतात, हे बघा इथं मारले, इकडं मारले, मी दाखवू शकत नाही, अशा ठिकाणी मारले, असं केले तसं केले. मग आम्ही ठीक आहे, तिचं सगळं चेक करून नाही का, म्हणजे खरंच तिच्या अंगावरती बरेचसे मार्क होते. म्हटलं ठीक आहे, मेडिकल करावं लागतं. ते मेडिकल वगैरे केलं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही म्हणजे नाही का त्यांच्या घरी नोटीस वगैरे पाठवली तिच्या सासरच्यांना. आणि मग तिचे सासरचे की आल्याच्या नंतर मग ती त्यांचं सांगायला लागली. तर ही त्यांच्यावर तिथं पण लागली भडकायला ऑफिसमध्ये आमच्या, असं नाहीचे तसं नाहीचे. मी म्हटलं तू शांत बस जरा, त्यांना त्यांचं मत मांडू दे, त्यांचं पण मत ऐकणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सांगते, तिनं तिथून नंतर ह्याचं नाटक केलं, तिला चक्कर येण्याचं नाटक केलं. ती लोक सगळं खरं सांगायला लागले म्हणून चक्कर येण्याचं नाटक केलं आणि ती बेहोश पडण्याचं. मग आम्हाला खरंच वाटलं बेहोश झाली म्हणून. मग लगेच डॉक्टर वगैरे बोलवले. मग डॉक्टरांनी काय नाही म्हणे, नॉर्मल आहे, आली असेल चक्कर, उपाशी असेल किंवा काय असेल, असं तसं. बीपी वगैरे सगळा चेक केला तर सगळं नॉर्मल आहे. आणि मग तो विषय तिथंच थांबवावा लागला. तिला घरी आरामासाठी पाठवावं लागलं. मग तिचे घरचे वगैरे सगळे परत वापस गेल्याच्या नंतर मग तिच्या सासूने माझ्याकडून जाताना नंबर वगैरे घेऊन गेली आणि तिने मला फोन केला. मग ती म्हणे, मॅम आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकलेलं आहे, असं नाही का. आणि आम्हाला असं वाटत होतं की म्हणजे तुम्ही आम्ही त्या संस्थेबद्दल माहिती काढलेली आहे आणि ते बाबा की ते दोन्ही मतं ऐकून घेतात आणि मगच निर्णय देतात किंवा सपोर्ट तेव्हाच करतात असं. म्हटलं तुम्ही पुढे गुन्हे दाखल होण्याच्या पहिलं जे काय आहे ते सांगा. म्हटलं तुम्ही खरंच असं काही केलंय का, तिला मारहाण केली का, तिला त्रास दिले का. ती म्हणे काहीच नाही मॅम, हिनं ना आम्हाला एवढं त्रास देते म्हणे, उभं अन्न चारते, काही काम करत नाही, मोबाईल यूज करत बसते, आराम करते आणि म्हणे सासूला काम लावते, सासू घरातली सगळी कामं करते आणि ही बेडवरती झोपलेली असते. आणि नवरा आल्याच्या नंतर नवऱ्यासोबत भांडण घालते, नवऱ्याला पण बुच करते, मारहाण करते, असं काही प्रकार करते. तर मी म्हटलं असं होतंय. तर ती म्हटलं काय पुरावे आहेत तुमच्याकडे. तर ते म्हणजे पुरावे तर काही नाही मॅडम, पण असं आहे. म्हटलं ठीक आहे, ती जर तशी करते ना, आता कुठं तुमच्यासोबतच राहते, ती जर तशी करते ना म्हटलं, तर तुम्ही कॅमेरा चालू करा म्हटलं, किंवा व्हॉइस रेकॉर्डिंग तरी तुम्ही ठेवा की तिचे चुकी आहेत, हे आम्हाला पुरावे पाहिजेत म्हटलं. त्याच्याशिवाय आम्ही काही बोलू शकणार नाही, कारण ती ना आमच्याकडे आलेली. तर म्हणे ठीक आहे. म्हटलं आता काय करायचं. मग मी थोडासा टायमिंग घेतला त्या मुलीला. म्हटलं थोडा वेळ जाऊ दे म्हटलं, एक 3-4 दिवस जाऊ दे म्हटलं. 3-4 दिवसामध्ये मी काही पुढं ची तयारी आहे ती सगळी करून ठेवते म्हटलं. मग आपण गुन्हे दाखल करूया म्हटलं, वकिलांना बोलून, असं तसं चाललेलं माझं. मग तेवढ्यात ती घरीच, तिचा रोजचाच कार्यक्रम असायचा म्हणे. ती खायचं प्यायचं आणि मस्त आराम करायची आणि नवरा घरी आला की भांडण काढायची. आणि ती खूप भांडायची आणि खूप असं म्हणजे विचित्र वागायची ती, म्हणजे खूप विचित्र वागायची ती. असं म्हणजे प्रकारचं कसं बघा पिसाळलेला माणूस असतं असा प्रकार करायची. मग मी माझ्या त्या मैत्रिणीला विचारलं, म्हटलं काय गा असं असं आहे म्हणे, तुझी रिलेटिव्ह आहे ती, म्हटलं तिच्या सासूकडून असं ऐकायला भेटले. म्हणली काही नाही ग, ती तशी सांगत असतील. म्हटलं नाही,
तू सुद्धा खरंच म्हटलं थोडी तरी माहिती खरी काढ आणि मला सांग म्हटलं, नाहीतर उगाच मी नको त्या केसमध्ये मला नको म्हटलं हे करू. कारण एखाद्यावरती म्हणजे आपण एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी एखाद्यावर अन्याय करायला नको म्हटलं आणि व्हायला नको. कारण पीडित महिलाच नसते, पुरुष सुद्धा असतात आणि हे आम्ही खूपदा जवळून बघितलेलं आहे म्हटलं. त्याच्यामुळं असू शकतंय म्हटलं. तर मग तिनं ती बरं आहे म्हटली, बरं आहे म्हटली. मग तिला म्हटलं तू असं तिला बोलवून घे आणि तिची व्हॉइस रेकॉर्डिंग किंवा म्हटलं कॅमेरा चालू करून तू तिचं म्हणणं काढून घे म्हटलं की तुझे सासरे असेच करतात का, सासू तशीच करते का, नवरा तसाच करतो का, आणि काय म्हणजे असं तुझ्या पद्धतीने कसं काढता येईल ते बघ म्हटलं. मग तुम्हाला सांगते तिनं हे केलं, विचारायला सुरुवात केल्याच्या नंतर तिनं केलं ना मग सांगायला सुरू. त्यांनी त्रास देण्याच्या ऐवजी मीच त्यांना कसा त्रास द्यायचा आणि त्यांनी माझ्या मागे कसं बिझी राहावं, मला त्रास देऊ नये ह्यासाठी मी सगळं काही करते असं तिनं त्या मुलीकडे बोलली. आणि म्हणे असेच असतात सासरचे लोक, ह्या सासरच्या लोकांना असंच ठेवावं लागतं, नाहीतर लगेच सासू डोक्यावर बसती, नवरा तिचा ऐकतो म्हणून मी नवऱ्याला पण अशी करते तशी करते. ती सगळं तिनं हे केलं आणि तिनं मला म्हणे की माझं नाव येऊ देऊ नको, कारण नातेवाईकाचं आहे, उद्या काही प्रॉब्लेम आला तर परत आमच्यावर येईल. म्हटलं ठीक आहे, तो एक पुरावा पाठवून ठेव मला, मी काय तुझं नाव येऊ देणार नाही आहे म्हटलं. मग तुम्हाला सांगते तिनं घरी तो प्रकार सुरू केल्याच्या नंतर तिच्या सासूने व्हॉइस रेकॉर्डिंगचं चालू केलं. मग तिथं पण मग त्यांनी त्यांच्या प्लॅनिंगने कसं तिच्याकडून काय काय बोलवून घेतलं आणि ते लागली मग नंतर हे करायला, मी तुम्हाला कसं फसवलं, अजून काहीच नाही तर सुरुवात आहे, तर म्हणे आता तुम्ही असं फसणार आहे, तुम्हाला त्या संस्थेकडनं तर त्रास होणारच आहे, तुम्हाला पोलीस स्टेशनकडून त्रास होणार आहे, तुम्हाला कोर्टातून त्रास होणार आहे, तुम्हाला मी कुठूनच कशीच जगू देणार नाही म्हणे, आता कळल तुम्हाला कसं असतंय ती, असं तसं काही 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 बोलली ती त्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी माझ्याकडे ऑफिसला आलं आणि मग आम्ही मीटिंग ठेवली. मग तिला बोलवून घेतलं, तिला म्हटलं तुझ्यावरती अत्याचार होते त्याचे प्रूफ दे म्हटलं, मला तुझ्यावरती अत्याचार होते त्याचे प्रूफ दे म्हटलं, आणि हे लोक अत्याचार करतात ना ह्याचे प्रूफ दे म्हटलं, मला प्रूफशिवाय पुढे जाता येणार नाही म्हटलं. तर ती म्हणे मॅम माझ्याकडं तर काहीच नाही आणि मी कशाला ही करू, ही लोक मारायला लागल्यावर मी काही व्हिडिओ काढत बसू का, असं करू का तसं करू, असं कशाला करतेस म्हटलं. ज्या वेळेला ती काही गोष्ट घडत असते म्हटलं, तू तर मोबाईल सारखं यूज करते ना, ज्या वेळेला ती गोष्ट घडते त्यावेळेला कॅमेरा चालू करून ठेवायचा म्हटलं. तर तिच्या सासूनं तिच्या समोर त्यांना म्हटलं तर हे करा, त्यांनी एक रेकॉर्डिंग वाजवली मी एक रेकॉर्डिंग वाजवली. ती पोरगी झाली पागल तिथंच बरं का, ऑफिसमध्येच लागली चक्र आल्याचं नाटक करायला, हे करायला. मी लगेच तिला म्हटलं बंद कर हे तुझं नाटक म्हटलं आणि उठ पहिली म्हटलं, तू मागच्या वेळेला बी हे नाटक कशासाठी केलं होतं आणि आता ही नाटक करते कारण तुझी पोल खोल झालेली आहे म्हटलं, बरं झालं म्हटलं उठ पटकन, नाही तर म्हटलं तुलाच पोलिसांना बोलवून तुझ्यावर गुन्हे दाखल होतील म्हटलं, इथून ह्यांची केस मी घेईल आणि मी तुझ्यावरती गुन्हे दाखल करेन म्हटलं, पटकन उठ. उठली, ऍक्च्युली ती जर बेहोश होती तर उठली असती का, ऐकायला गेलं असतं का, ती उठली, पाय धरले आणि रडायला लागले की म्हणजे मी असं बऱ्याच सासू बघितल्या होत्या म्हणे की जे त्रास देतात सुनेला, म्हणून मग मी तसं करायला सुरुवात केली होती की आपणच ह्यांना त्रास द्यायचा म्हणजे हे आपल्याला परेशान करणार नाहीत म्हणून. आणि मी ह्यांच्याकडून काम करून घेत होते, ती पण तिनं कबूल केलं, नवरा तिनं कधीच मारलं नाही, सासूनं कधीच मारलं नाही, हे सगळं तिनं परत सांगायला लागली, माझं चुकलं मला माफ करा आणि आता मी व्यवस्थित राहील, ह्या लोकांना त्रास देणार नाही. म्हटलं मला सांग म्हटलं, तू असे खोटे गुन्हे करण्यासाठी म्हटलं तू आमच्याकडे आली आणि तू आम्हाला हे करत होती कशामुळं म्हटलं, ह्या लोकांना परेशान करण्यासाठीच ना. जर म्हटलं त्या म्हणजे तो झालं मग तिथं तसं झाल्याच्या नंतर मी ते तिच्या सासूला वगैरे म्हटलं तुम्हाला चालणार आहे का ती तुमच्यासोबत राहिली, तिच्या नवऱ्याला पण विचारून घेतलं, म्हणजे तुमची संमती आहे का, चौकशीने तुम्ही ठेवणार आहेत का, नाहीतर उगीच मनात राग काढून परत तुम्ही काहीतरी करायचात आणि असं व्हायला नको म्हटलं. तर ती म्हणे काही नाही मॅम, जाऊ दे आमचीच मुलगी समजून आम्ही, तिच्याकडून पण मी लिहून घेतलं, कबूल करून घेतलं की तू त्यांना त्रास देणार नाही आणि तुला त्रास झाला खरोखर जर झाला तरच माझ्याकडे येणार,
तर ती म्हणे ठीक आहे. मग तिच्याकडून लिहून घेतलं, यांच्याकडून लिहून घेतलं आणि त्या मुलीला आणि त्यांना पाठवून दिलं. पाठवून दिल्याच्या नंतर मी नंतर विचार केला की अरे यार, आपल्या संस्थेकडून एवढी मोठी चूक झाली असती की एखाद्याला न्याय मिळवून देता देता, खोट्याला न्याय मिळवून देता देता एखाद्यावर अन्याय झाला असता. आणि मग मी आता त्यामुळे ठरवलंय की पुरावे पाहिजेत आणि आपल्याला पुराव्याशिवाय आपण आता कुणावरती विश्वास ठेवायचा नाही, भले महिला असू नाही तर पुरुष असू. बरोबर ना? कारण तुम्हाला सांगते, कधी काही लोक मुद्दाम म्हणून हेट करण्यासाठी, मुद्दाम म्हणून त्याच्यावरचा राग काढण्यासाठी, मुद्दाम म्हणून त्याच्यावरती आरोप करतात आणि खूप असे खोटे गुन्हे पण केले जातात. तर ते होऊ नये आणि ते टळावेत म्हणून त्याची पडताळणी करणं, त्या केसच्या खोलवर घुसणं, खरंच असं आहे का, आजूबाजूच्यांना चौकशी करणं, नातेवाईकांना चौकशी करणं आणि त्यांच्याकडून पुरावे घेणं आणि मगच केस दाखल करणं ही योग्य आहे. तर चला, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की माझ्या मैत्रिणीसोबत एक असा किस्सा झाला होता. तेव्हापासून मी पुरावे गोळा करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट देते आणि कुठेही गेले की आपल्याला कुठला माणूस कधी फसवून सांगता येत नाही, म्हणून पुरावे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून आपण करायच्या आणि जिथं लोक फसवणूक करतात त्याच ठिकाणी तुम्ही तो पुरावे घेण्याचा प्रयत्न करायचा की जिथं तुम्हाला वाटतंय की फसवणूक होणार आहे अशाच ठिकाणी. आणि एक साधी सिंपल आपल्या सेफ्टीसाठी म्हणून पण पुरावे ठेवणे गरजेचं आहे. आणि पुरावे खरे असावेत, समोरच्यावरचा राग काढून समोरच्याला फसवून त्याच्यावरती काहीतरी करण्यासाठीचे पुरावे नसावेत. कारण जर हे गुन्हे खोटे निघाले तर तुम्हाला 12च्या भावात जावं लागू शकतं, कळलं? त्यामुळे कधीही कुणावरही खोटे गुन्हे दाखल करू नका आणि खोटे प्रूफ देऊ नका. खरं असेल तर खरंच हे करा. आणि तुम्हाला खरंच अन्याय होतोय, तुमच्यावर अन्याय होतोय, तुम्हाला त्रास देत आहेत, तुम्हाला खूप हानी पोचते, तर तुम्ही कायदेशीर पद्धतीनं जाणे ही सगळ्यात योग्य आहे. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय.